राधेमाची मोडस ऑपरेंडी। श्रद्धेचा हा खेळ सुरू होतो राधेमाच्या एका श्रीमंत एजंटच्या एंट्रीनं। हा एजंट आपल्या एका श्रीमंत मित्रासमोर माची स्तुती आरंभतो, त्यांचे चमत्कार सांगतो। एकदा दर्शन घेऊन स्वतःच खात्री करून घ्यावी असंही तो या श्रीमंत मित्राच्या मनात ठसवतो। एकदा शिकार जाळ्यात अडकली की हा एजंट त्या व्यावसायिकाची सगळी माहिती राधेमाचा सहकारी टल्ली बाबा याला देतो। राधे माँ बोलती नहीं है, क्योंकि जिस दिन वो लोगों के सामने बोलेगी उस दिन से कोई देवी तो शायद ही मानेगा। तो इसके लिए उनका बोलना ऐसा है कि मैं शरीर हूँ, छोटी माँ वाणी है। भगवान डायरेक्ट मेरे अंदर वो बातें डालते हैं और मेरे थ्रू वो छोटे माँ में जाती है बातें, और वो छोटे माँ आपको वचन वगैरह करते हैं। इनका टल्ली बाबा जो है इनका कोऑर्डिनेटर है, मतलब वो कोऑर्डिनेशन जो भी थ्रू पब्लिक जो भी कोऑर्डिनेशंस करनी है वो टल्ली बाबा करते हैं। राधेमाला कोण भेटणार, केव्हा भेटणार, ही भेट किती वेळ होणार, हे सारं काही टल्ली बाबाच ठरवतो। एकदा ही शिकार जाळ्यात फसली की टल्ली बाबा आपलं दुसरं नेटवर्क ऍक्टिव्ह करतो। त्या व्यावसायिकाची कुंडलीच तयार केली जाते। एकदा या नव्या भक्ताची सगळी माहिती मिळाली की टल्ली बाबा त्याच्यासाठी राधेमाची अपॉइंटमेंट फिक्स करतो। त्याचा फोटो राधेमा आणि त्यांचा उजवा हात असलेल्या छोटी मा यांना दाखवला जातो। शक्यतो राधेमा कुणाशी बोलत नाहीत, छोटी माच भक्तांशी बोलतात। पहिल्या भेटीत या नव्या भक्ताला राधेमा डोळे बंद करून प्रसाद देतात। हा प्रसाद साधा सुद्धा नसतो, सोन्याची अंगठी, चेन असं काहीतरी भारी मिळतं म्हणे। गेल्या अनेक वर्षात कुणालाच इतका महागडा प्रसाद मिळालेला नाही हे सांगायला एजंट विसरत नाही। मग त्या भक्ताला छोटी माकडे नेलं जातं। ती सांगते की आता तुझ्यावरचं सगळं अरिष्ट टळलंय, सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत। अशा तऱ्हेनं बुवाबाजीच्या या खेळात पहिला राऊंड पूर्ण होतो। पिकेच्या भाषेत ठुटकीचा इन्व्हेस्टमेंट झालेली असते। मग सुरू होतो दुसरा राऊंड। भक्तावर राधेमाची कृपा झालेली असते, त्याचं एखादं काम मार्गी लागतं आणि त्याचं श्रेय अर्थातच राधेमाकडे जातं। तो भक्तही मग एखादी महागडी भेटवस्तू माच्या चरणी अर्पण करतो। त्यानंतर छोटी मा त्या भक्ताला माता की चौकी भरवलीस तर राधेमा आणखी प्रसन्न होईल असे सांगते। या ग्रँड पार्टीचा खर्च 10 ते 25 लाखांच्या घरात असतो म्हणे। माता की चौकी म्हणजे एक अलिशान पार्टीच असते। यात राधेमाची शान काय वर्णावी, त्या जिथं असतील तिथून आणण्यासाठी हेलिकॉप्टर, हेलिपॅड ते माता की चौकीपर्यंत अलिशान गाडी, भला मोठा सजवलेला मंडप, स्टेज, खाण्यापिण्याच्या वस्तूंची रेलचेल असा सगळा राजेशाही थाट असतो। या माता की चौकीमध्ये मातांचे एजंट नवी शिकार घेऊन आलेले असतात। हा सगळा थाटमाट बघून नव पाखरूही या शिकाऱ्यांच्या जाळ्यामध्ये आपसूक अडकणारा असतं। श्रद्धेच्या या खेळाचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं असतं। राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।